पुढच्या बातमीकडे वळूयात। रामदास कदम काय म्हणाले त्याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं म्हटलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी। कदम यांचं मत महायुतीचं नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय। भाजपने नेहमीच घटक पक्षांना मान दिलेला आहे असं देखील बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान सगळ्या पक्षांना संपवून भाजपला जिवंत राहायचं आहे का असा सवाल रामदास कदम यांनी केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून कदमांनी भाजपवर निशाणा साधला आणि त्यावर आता बावनकुळे यांचं हे उत्तर। तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच, तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच, असं होत नाही। रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे, ती शिवसेनेची आहे, ती शिवसेनेची आहे। हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकटा जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातनं निष्कर्ष निघेल। मग म्हणजे कसं होईल, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्यावर हात नको लावू, असं होता नाही, असं होता नाही। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही, आम्ही सोडणार नाही, आम्ही ती लढवणार, पण ती आमची आहे, आमच्या हक्काची आहे, आमची सिटिंग जागा आहे। रामदास कदमजी जे काही बोलले आहेत त्यावर एकनाथ शिंदेजी त्याबद्दलचा निर्णय घेतील। रामदास कदमांचं मत म्हणजे काही महायुतीचं मत नाही आहे, त्यांनी आपलं व्यक्तिगत मत मांडलं आहे आणि व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे। मी वारंवार सांगतो आहे की सहकारी पक्षांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सांभाळलं, कधीही कुठल्याही पक्षाने एवढा सांभाळ लहान पक्षाचा केला नाही। आमच्याकडे घटक पक्षांना जेवढा मान आहे तेवढा मान कधीही कुठल्या पक्षाने दिला नाही। काँग्रेस पार्टीने घटक पक्षाला संपवलं, आम्ही घटक पक्षाला प्रचंड ताकद दिली, प्रचंड मान सन्मान दिला।